हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सर्दी खोकला आणि गळ्याच्या खरासाठी एकदम रामबाण उपाय. एकदा तुम्ही आलं पाक नक्की घरी ट्राय करून बघा. त्यासाठी काय केलं, मी आवश्यक तेवढं आलं घेतलं, अद्रक घेतलं, त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे पीसेस कट करून घेतले. नंतर एका वाटीने मी ते आल्याचे पीसेस मोजून घेतले. आपली एक वाटी आल्याचे पीसेस भरले होते. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून मी त्याची मस्तपैकी एक पेस्ट तयार करून घेतली. बघा, थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. नंतर मी एका पॅनमध्ये थोडं तूप टाकलं, त्यामध्ये मी आता आल्याचं पेस्ट टाकून त्याला मस्त भाजून घेणार आहे. बघा, जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आणि पॅन आपल्या आल्याच्या पेस्टला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली त्याला भाजत राहायचं आहे. बघा, थोडंसं तुपामध्ये आपल्याला आल्याची पेस्ट मस्त भाजून घ्यायची आहे. बघा, आणि अवघ्या 15 मिनटात आपलं आलं पाक तयार होतं. बघा आता आपलं पॅन आलं पाक सोडत आहे, असा गोळा तयार झाला. बघा, म्हणजे याचा अर्थ की आपलं आलं शिजलेलं आहे चांगलं. नंतर एक वाटी आपण आल्याचे तुकडे घेतले होते, तेवढंच आपण एक वाटी साखर घेणार आहे. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहे. बघा, आता मस्त साखरेचा पाक झालेला आहे. बघा, आता त्याला मी घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे. नंतर एका प्लेटला तूप लावून मी त्यामध्ये हे आलं पाक काढून घेणार आहे. बघा, आत्ता सध्या आपलं आलं पाक सेट झालेलं नाही आहे. आत्ता ते आपल्याला चिकट दिसत आहे. याला मी पीसेसमध्ये कट करून ओव्हरनाईटसाठी ठेवणार आहे. नंतर याचा कलर पण चेंज होतो आणि असं ते चिकट दिसणार पण नाही. बघा, त्यावर मी गार्निशिंगसाठी थोडंसं विलायची पूड पण टाकली आहे. बघा, एकदम जबरदस्त आहे खोकल्यासाठी. एकदा तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. गळा एकदम मोकळा होऊन जाईल आपला. बघा, आता सध्या आपले पीसेस चिकट दिसत आहे. मी याला रात्रभर सेट व्हायला ठेवलं होतं. बघा, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे, नॉर्मल टेम्परेचरवर ठेवायचं आहे. सकाळी उठल्यावर बघा आलं पाक एकदम रेडी झालं. एकदा तुम्ही रेसिपी करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.